नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. गणित विषयाचा आपला 33वा दिवस आहे. आज आपण 51 ते 60 अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पाहणार आहोत आणि 51 ते 60 संख्या सुट्ट्या स्वरूपामध्ये लिहिणार आहोत. खूप अभ्यास आहे आपल्याला. उजळणी लिहायची आहे, 6चा पाढा लिहायचा आहे, भौमितिक आकारांची अजून डबल ओळख करून घ्यायची आहे, पाढे म्हणायचे आहेत. असा भरपूर अभ्यास आपल्याला अर्ध्या तासामध्ये करायचा आहे. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे मी व्हिडिओ करत असताना 1-2 मुद्दाम चुका करत असते. म्हणजे मला पाहायचं असतं की तुम्ही मुलं लक्ष देऊन पाहतात की नाही. तुम्ही जर लक्ष देऊन व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही बरोबर माझ्या बोलताना केलेल्या चुका पकडचाल. कारण की मुलांना मी तुमच्या जवळ येऊ शकत नाही, तुमचे घर कुठं आहेत काहीच मला माहीत नाही ना. मग मी काय करत असते, तुमचं अवधान आहे का नाही, तुम्हाला घटक शिकवलेला समजलेला आहे का नाही हे पाहण्यासाठी मी काय करते, 1-2 बोलत बोलत चुका करते. 49ला 40 म्हणते, 40ला 47 म्हणते. मग ही चूक तुम्ही जेव्हा पकडली, माझी चूक तुम्ही ज्या दिवशी पकडली त्या दिवशी समजायचं की तुमचं लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ पाहतात. ठीक आहे, चला मोबाईल लांब ठेवा, पॅड घ्या, बॉक्सची वही, पेन्सिल, इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसा. ओके. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला 52 या संख्येमध्ये 5.52 संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत सांगायची. स्थानिक किंमत म्हणजे काय, स्थानावरून तो कोणत्या जागेवर ती संख्या बसलेली आहे, तो अंक कोणत्या जागेवर बसलेला आहे त्याच्यावरून त्याची स्थानिक किंमत कळते. आता ह्या सगळ्या 2 अंकी संख्या आहेत. 2 अंकी संख्यामध्ये 2 जागा असतात, एकक आणि दशक. जर दशकाच्या जागेवर एखादी संख्या बसली असेल तर तिची किंमत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 असते. जर एखादी अंक एककाच्या जागेवर बसलेला असेल तर त्याची किंमत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असते. हे नीट लक्षात ठेवा. आता आपल्याला काय दिलेले, 52 दिले. अधोरेखित आता इथं जे खाली रेषा ओढलेले आहेत त्याला अधोरेखित म्हणायचं. दिलेल्या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा. आता हा प्रश्न तुम्हाला लिहायचे बरं का, प्रश्न लिहायचे आणि गणित सुद्धा लिहून घ्यायचे. इकडे मी शिकवायलेली आहे. आता हे 5 ची स्थानिक किंमत किती आहे, 5 बसले दशकाच्या जागेवर, एकक दशक, एकक दशक. मग दशकाची किंमत किती असते, 10, 20, 30, 40, 50. आता ह्या 5 ची किंमत किती आहे, 50. कारण की का बरं 50 आहे, कारण की हे 5 50 दशकाच्या खुर्चीवर बसलेले आहेत म्हणून दशकाच्या जागेवर आहे. आता पुढची संख्या आहे आपली 54 ह्या संख्येमध्ये अधोरेखित कशाच्या खाली केलेले, 4च्या खाली अधोरेखित केलेले. म्हणजे आता हे 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे, एककाच्या जागेवर आहे. एकक दशक, जागा कोणतीही एकक दशक. तर एककाच्या जागेवर असल्यामुळे ह्या 4ची स्थानिक किंमत ही 4च असणार आहे. कारण की एककाच्या जागेवर जो बसतो त्याला पगार किती असतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि जो दशकाच्या खुर्चीवर बसतो तिची पगार किती असते, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. ही दशकाच्या जागेवर बसणाऱ्याची पगार असते. पुढचं आपलं आहे 56. 56 मध्ये बघा, 56 ची स्थानिक किंमत मध्ये 5 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची. ह्या 5 ची स्थानिक किंमत काढायची. आता ह्या 5 ची स्थानिक किंमत काढत असताना आपल्याला त्याची जागा बघायची, एकक दशक, एकक दशक. आता ह्या 5 ची जागा काय आहे, दशकाची आहे. तर 54 5 दशक 7, 57 ह्या संख्येमध्ये 7 ची स्थानिक किंमत आपल्याला सांगायची. आता हे 7 कोणत्या जागेवर आहे, एकक दशक, एककाच्या जागेवर आहे. हे 7 एककाच्या जागेवर असल्यामुळं ह्या 7 ची किंमत किती असणार आहे, आपल्या 7च असणार आहे. पुढची संख्या आहे आपली 53. पुढची संख्या आहे 5 दशक 3, 53. तर 53 ची ह्या 5 ची स्थानिक किंमत किती आहे, 10, 20, 30, 40, 50. एकक दशक, दशकाच्या जागेवर आहे हे 5, तर याची किंमत किती असणार आहे, 50. तर
इथं मी 5ची स्थानिक किंमत किती लिहिणार आहे 50. तर पुढची संख्या आहे आपली 58. 5.8 58. 5.8 58 ह्याची किंमत आहे. तर 58 मध्ये 8 हे एककाच्या जागेवर आहे. 8 कोणत्या जागेवर आहे एककाच्या जागेवर आहे, म्हणून 8ची स्थानिक किंमत ही 8च असणार आहे. पुढची संख्या आहे आपली 57. तर 5.757 मध्ये ह्या 5ची स्थानिक किंमत एकक दशक. हे 5 कोणत्या जागेवर आहे एकक दशक, मग दशकाच्या जागेवर आहे म्हणून ह्या 5ची किंमत असणार आहे 50. 5ची किंमत किती असणार आहे 50 दशकाच्या जागेवर असल्यामुळं. पुढची आपली संख्या आहे 5.6 56. आता हे 6ची स्थानिक किंमत कुठं आहे 6 कुठल्या जागेवर बसले एककाच्या जागेवर बसलेला आहे. कोणत्या जागेवर बसलेला आहे एककाच्या, म्हणून ह्या 6ची स्थानिक किंमत असणार आहे 6. ह्या 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे 6च असणार आहे, कारण की हे एककाच्या जागेवर बसलेलं आहे. पुढची संख्या आहे आपली 57. 57 ह्या संख्येमध्ये 7ची स्थानिक किंमत विचारलेली. 7 कुठं बसलेलं आहे एकक दशक. 7 बसलेला आहे एककाच्या जागेवर, एककाच्या खुर्चीवर बसलेल्या, म्हणून 7ची स्थानिक किंमत असणार आहे 7च. पुढची संख्या आहे आपली 54. पुढची संख्या आहे 54. तर आता हे 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे. पुढची संख्या आहे आपली 41. 41 मध्ये 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे. 4 कुठं बसलेले एकक दशक, दशकाच्या जागेवर बसलेले, म्हणून 4ची स्थानिक किंमत असणार आहे 40. पुढची आपली संख्या आहे 37. आता 37 मध्ये 7 कोणत्या जागेवर आहे एकक. 7 कोणत्या जागेवर आहे एककाच्या जागेवर. एककाच्या जागेची पगार किती असते 7ला 7च असते. पुढची संख्या आहे आपली 28. पुढची संख्या आहे आपली 28. 2.8 28. तर 28 मध्ये जो 2 कोणत्या जागेवर आहे एकक दशक. एकक दशक 2 कोणत्या जागेवर आहे दशकाच्या जागेवर आहे, म्हणून 2ची स्थानिक किंमत असणार आहे 20. 2ची स्थानिक किंमत किती असणार आहे 20. पुढं 3.4 34. आता हे 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे 4च. ह्या 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे 4च, कारण की त्याची जागा कोणती आहे एकक. ही जागा कोणती आहे एककाची जागा आहे एकक, म्हणून ह्या 4ची स्थानिक किंमत ही 4च असणार आहे. आता पुढची संख्या आहे आपली 19. 19 मध्ये 1 हे कोणत्या जागेवर आहे एकक दशक. दशक म्हणजे 10. 1ची स्थानिक किंमत 10 असणार आहे. हे झालं का तुमचं लिहून. स्थानिक किंमत म्हणजे फक्त काय करायचं, कोणत्याही संख्या अंकाची स्थानिक किंमत काढायची असली तर त्याची जागा कोणती पाहायचं. एककाची जागा असली तर 30 संख्या असते, आणि दशकाची असेल तर 10 20 30 40 50 60 70 80 90 ह्याच्यापैकी एक त्यांची स्थानिक किंमत असते. ठीक आहे. तर मुलांनो आपल्याला संख्या ह्या सुट्ट्या रूपात लिहायची. आता 51 म्हणजे किती सुट्ट्या रूपात लिहायचं म्हणजे, तर हे 51 आहे. 51 मध्ये किती 10 आहेत 1 2 3 4 5. 5 10 आहेत आणि 1 सुट्टा आहे. हे आपल्याला संख्येच्या रूपामध्ये लिहायचे, की जेणेकरून आपल्याला संख्या सुट्ट्या करून त्याची बेरीज वजाबाकी सुद्धा करता यायला पाहिजे. की 5 म्हणजे 50 म्हणजे किती 10 असतात 10च्या 5 नोटा असतात. मग ह्याच्यातून आपल्याला नाणी नोटा पण शिकायला भेटतं, आणि दुसरं आपल्याला संख्या कशा तयार झालेल्या आहेत, एकक दशक वेगळं करायचं, त्याचं ऑपरेशन करायचं, पुन्हा जोडायचं, हे सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. तर आता 51 म्हणजे किती 5, म्हणजे इथं 5 आहेत म्हणजे 5 10च्या नोटा, आणि ह्या 1. हे तुम्हाला आता न बघता सुद्धा लिहिता यायला पाहिजे. तुम्ही न बघता लिहा. संख्या लिहा 51 52 53 54 55 56 ह्या आधी संख्या लिहून घ्यायच्या, आणि त्याच्यात किती 10 येतात आणि 1 2 एकक वेगळे लिहायचे. हे न बघता लिहायचा प्रयत्न करा. नाही येईल इकडं थोडं लक्ष द्या. हे पण करा आणि हे पण करा. एकाच वेळेला 2 कामं करायची आहेत आपल्याला. तर आपल्याला 51 ह्या संख्येमध्ये किती दशक आहेत हे पाहायचे. आता बघा 51 म्हणजे किती 10
20 30 40 50 हे झाले 50 आणि वर हा मी घेतला 1 रुपया, हे झाले 51. आता 51 मध्ये मी 10च्या नोटा किती घेतल्यात? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 5 10च्या नोटा आणि हा 1 रुपया, असे आपले 51 रुपये झालेले आहेत. तर पुढची संख्या आहे आपली 52. 52 म्हणजे किती? मी 1 रुपयाच्या बंद्याच्या ऐवजी 2 रुपयाचा बंदा घेतला. 10 20 30 40 50, 50 आणि हे 51 आणि 52 किती रुपये झाले? हे 52. 10 20 30 40 50 51 52, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि हे 2 52 रुपये असे आपले तयार होतात. म्हणजे 10चे 5 नोटा त्या असतात 52 मध्ये. पुढची आपल्या संख्या आहे 53. आता 53 करण्यासाठी मी काय केलं? 2 रुपये आणि 1 रुपया असे 3 रुपये घेतले आणि खाली 50 रुपये. 10 20 30 40 आणि 50, 50 51 52 आणि हे 53 किती रुपये झाले? आता हे आपले 53. 10 20 30 40 50 आणि हे वरचे 3 रुपये मिळून झाले 53 रुपये. पुढची आपली संख्या आहे 54. 54 मध्ये बघा 54 कशी घेतली मी? 2 2 चे 2 बंदे घेतले, 2 2 चे 2 बंदे घेतले. 10 20 30 40 50 51 52 53 54, 10 20 30 40 50 50 आणि हे 4 54 रुपये झालेले आहेत आपले. आता पुढचं संख्या किती आपली? 55. 10 20 30 40 50 आणि वर घेतला मी 5 रुपयाचा एक बंदा नाणं घेतलं, हे आपले 55 रुपये झाले. 55 मध्ये किती 10च्या नोट आहेत? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 5 आणि वरती हे 5 रुपये असे 55 रुपये झालेले. तर पुढची आपली संख्या आहे 56. 56 मध्ये किती 10 आहेत बघा? 1 2 3 4 5, 5 आणि 5 10, 10 आणि 1 6, 10 आणि 1 6, मग किती झाले? 16 रुपये झाले. 10 20 30 30 40 50 55 आणि 1 56 असे आपले 56 रुपये झालेले आहेत. पुढची संख्या आहे आपली 57. 57ला मी काय केलं? 5 रुपयाचा बंदा आणि 2 रुपयाचं एक नाणं घेतलं. 10 20 30 40 50 50 आणि 5 55 55 56 57, तर हे 57 रुपये झालेले आहेत. आता ह्या 57 रुपयामध्ये 10च्या 1 2 3 4 5 नोट आहेत. 1 2 3 4 5. पुढे आहेत आपले 58 रुपये. 58 रुपये मी कसे घेतले? 10 20 30 40 50, 50 आणि 5 55 56 57 आणि हे 58, हे 8 रुपये आहेत बघा. 5 6 7 आणि हे 8 असे 8 रुपये. त्या 8 रुपये एककाचे आणि दशकाचे 50 रुपये असे 58 रुपये झालेत. 10 2 3 4 5, 5 10 आहेत. 1 2 3 4 5, 5 10. पुढची संख्या आहे आपली 59. 59ला मी काय केलेले? 5 रुपयाचा बंदा आणि 2 2 रुपयाचे 2 बंदे घेतले. 5 6 7 8 9, हे 9 रुपये आणि हे 59. 10 20 30 40 50, हे किती झाले? 50. 50 आणि 5 55 56 57 आणि हे 58 59, हे किती सगळे झाले मिळून आपले 59 रुपये झालेले आहेत. किती रुपये झाले? 59 रुपये झाले. आता पुढचा आपला संख्या आहे 60. 60ला मी चिल्लर घेण्यापेक्षा अजून एक 10 रुपयाची नोट घेतली. 60 मध्ये किती 10 आहेत? 1 2 3 4 5 6, हे झाले 60 रुपये. 10 20 1 2 3 4 5 6, 10चे किती नोट असणार आहेत? 6. 10चे किती बंदे असणार आहेत? 6. 60 रुपयामध्ये. तर सगळ्याला अशा प्रकारे संख्या सुट्ट्या करता आल्या पाहिजेत. ठीक आहे. तर आता उजळणी लिहायची आपल्याला. सगळ्यांनी माझ्यासोबत वाचत लिहायचं.
आणि हे जर राहिलं असेल तर राहू द्या, व्हिडिओ संपल्यानंतर न बघता लिहायचं आहे. आता हे खूप सोपं आहे, खूप म्हणजे खूप सोपं आहे. आता तुम्ही न बघता सुद्धा हे लिहू शकता. ठीक आहे, तर लिहूयात आपण. चला माझ्यासोबत वाचत लिहा. 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60. अरे 1 पासून लिहायला पाहिजे होती उजळणी, चुकलं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही जर हे लिहिलं नसेल तर लिहू नका, 1 पासून उजळणी लिहा. 1.1 11, 1.2 12, 1.3 13, 1.4 14, 1.5 15, 1.6 16, 1.7 17, 1.8 18, 1.9 19, 2.20, 2.1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 3.1 31, 3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35, 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 4.40, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60. आता राहिलेलं तुम्ही लिहा नंतर. तर मुलांनो, आता आपल्याला 6चा पाढा तयार करायचा. मी काय करणार आहे, प्रत्येक वेळेस 6 मणी पुढे ढकलणार आहे आणि 6 मणी पुढे ढकलल्यावर किती संख्या इकडे येतात त्याच्यावरून आपला पाढा तयार होणार आहे. 1 2 3 4 5 6. आता 6चा पाढा तयार करत असताना सुरुवात आपल्याला 6 पासून करायची. सुरुवात कशापासून करायची आहे? 6 पासून. तर मी सुरुवातीला किती ढकललेले? 6 मणी. नंतर 6 मणी ढकलले. 6 7 8 9 10 11 12. हे 6 मणी ढकललेत मी. आता किती मणी झाले? 12.
पुन्हा 6 मणी ढकलले 1 2 3 4 5 6. आता सगळे मणी किती झाले 10 11 12 13 14 15 16 17 18. किती मणी झाले हे 18. आता 6 मणी ढकलले मी 1 2 3 4 5 6. 6 मणी ढकलले. आता किती मणी झाले 10 10 20 21 22 23 24. किती मणी झाले 24. आता पुन्हा 6 मणी ढकलले मी 1 2 3 4 5 6. आता किती मणी झाले 10 20 30. 30 मणी झालेले. आता 1 2 3 4 5 6. किती मणी झाले 10 20 30 21 22 23 24 25 26. 10 20 30 31 32 33 34 35 36. किती मणी झाले हे 36. पुढे 6 मणी ढकलले 1 2 3 4 5 6. किती मणी ढकलले मी 6 मणी ढकलले. किती झाले आता 10 20 30 40 41 42. पुन्हा मी 6 मणी ढकलले 1 2 3 4 5 6. तर किती मणी झाले 10 20 30 40 41 42 43 44 45 46 47 48. किती झाले 48. पुन्हा 6 मणी ढकलले 1 2 3 4 5 6. तर 6 मणी ढकलले. आता किती मणी झाले 10 20 30 40 50 50 51 52 53 54. किती मणी झाले हे 54. आणि नंतर 6 मणी ढकलले 1 2 3 4 5 6. किती मणी झाले 10 20 30 40 50 60. किती मणी झाले हे 60. अशा प्रकारे आपला 6चा पाढा तयार झालेला आहे. 6चा पाढा म्हणजे 6ची वारंवार होणारी बेरीज. मी फक्त 6 6 मिसळत गेले आणि आपोआपच 6चा पाढा तयार झालेला आहे. ह्याच्यासाठी मी काही वेगळं केलं नाही. गुणाकार केला नाही, बेरीज केली नाही, वजाबाकी केली नाही, काहीच केलं नाही. फक्त मी काय केले 6 6 मणी पुढे ढकलत गेले आणि सगळे किती झाले म्हणे ते मी इथं लिहिलेले. अशा प्रकारे आपला 6चा पाढा तयार झालेला आहे. चला म्हणूयात 6 1 6. चला माझ्यासोबत वाचत लिहा. 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 6 10 60. तुमचं हे राहिलेलं तुम्ही नंतर लिहा आता व्हिडिओ संपल्यानंतर. ठीक आहे, सगळ्यांना 6चा पाढा समजला. अजून आपल्याला हे शिकायचे भौमितिक आकारांची ओळख अजून करून घ्यायची. कारण की एकच घटक एकदा शिकवला एकदाच पाहिला की लक्षात राहत नसतो. तो 2-3दा पाहिल्यानंतरच आपल्या मेंदूमध्ये फिट बसतो. म्हणून तो व्हिडिओ दाखवणार आहे मी, तर तो सगळ्यांनी नीट पाहायचा. आता काय विसरले आपलं जुने पाढे विसरून जातील ना. चला
तुम्ही माझ्यासोबत करायचं असं. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सख 12, बे सती 14, बे आठी 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 1 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. ठीक आहे. ओके बाय. तर मुलांनो, ह्या आकृतीला गोल असं म्हणायचं. काय म्हणायचं? गोल. काय म्हणणार आहोत? गोल. कारण की ह्याला कडा कोपरा किंवा शिरोबिंदू नसतो, फक्त एक पृष्ठभाग असतो. तो अखंड गोल असा वक्र असा असतो. या आकृतीचं नाव काय आहे? गोल. पुढची आपली आकृती आहे शंकू. ही जी आपली हॅपी बर्थडेची कॅप असते ती शंकू आकाराची असते. वर मोठं असतं आणि खाली निमुळतं होत गेलेलं असतं. ह्याचा 2 पृष्ठभाग असतात. हा एक पृष्ठभाग असतो आणि हा वक्र असलेला एक दुसरा पृष्ठभाग असतो ह्याला. आणि याला कोपरा एकच आहे, कडा एकच आहे. ही कडा, एक कडा एक कोपरा आणि 2 पृष्ठभाग असतात. या आकृतीला काय म्हणणार आपण? शंकू असं म्हणतो. पुढचा आपला आकार आहे दंडगोल. दंडगोल दंड म्हणजे लांब असतो हा, आणि इथं 2 गोल असतात म्हणून याला दंडगोल असं म्हणतात. तर दंडगोल आकृतीला 3 पृष्ठ असतात. एक हे वक्र असलेला 2 आणि हा एक 3 पृष्ठ असतात. याला कोपरा नसतो, शिरोबिंदू नसतो. कडा मात्र 2 असतात. ही एक कडा आणि ही एक कडा, अशा 2 कडा असतात. ह्या आकाराला काय म्हणायचं? दंडगोल. काय म्हणणार आपण ह्याला? दंडगोल असं म्हणतो. पुढचा आपला आकार आहे घन. हा असा आपला घन आकार असतो. हा सुद्धा खेळासाठीच वापरतो आपण. याचे सगळे पृष्ठभाग जे असतात ते समान मापाचे असतात. कडा जे असतात ते समान मापाचे असतात, म्हणून हा आकार जरा आपल्याला करेक्ट असा वाटतो. तर ह्याला किती कोपरे आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8, 8 कोपरे आहेत. कडा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 12 कडा आहेत. आणि पृष्ठ किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 पृष्ठ आहेत. या आकृतीला आपण काय म्हणणार आहोत? घन असं म्हणतो. काय म्हणतो? घन. तर पुढची आपली आकृती आहे इष्टिका चिती. इष्टिका चितीमध्ये आपण पाहणार आहोत, हा मला एक बॉक्स सापडला आमच्या घरात. हा बॉक्स इष्टिका चिती. आता ह्याला बघा, चारी बाजूने बघितलं तुम्ही तर ह्याला किती कडा, किती बाजू आहेत? 1, पृष्ठभाग किती आहेत? 2 3 4 5 आणि 6, 6 पृष्ठ आहेत. कोपरे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8, 8 कोपरे आहेत. आणि कडा किती आहेत? 1 2 3 आणि 4, 4 5 6 7 8 9 10 11 12, 12 कडा आहेत. या आकृतीचं नाव काय आहे? इष्टिका चिती. या आकृतीचं नाव काय आहे? इष्टिका चिती. अशा प्रकारे आपण सर्व भौमितिक आकार शिकलेलो होतो. ओके.